जय हिंद मित्रांनो। प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी 144 वर्षानंतर महाकुंभमेळा आहे आणि या महाकुंभमेळ्यामध्ये लाखो हजारो भाविक येत आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे नागा साधूंची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब रील्स बघतोय आज आपण, हजारो रील्स जवळपास प्रयागराज मधून येत आहेत आणि हे महाकुंभ जवळपास पूर्ण जगामध्ये फेमस झालेला आहे आणि या महाकुंभामध्ये दोन व्यक्तींची चर्चा जोरदार चालू आहे। एक IIT बाबा अभय सिंग आणि दुसरे म्हणजे मोनालिसा। आता जवळपास महाराष्ट्र असू दे किंवा देशात असू द्या, हे दोन लोक जबरदस्त रातोरात फेमस झालेले आहेत। मग का एवढं त्यांना पाहायला लोक येत आहेत किंवा त्यांच्याशी का बोलतायत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि सोबतच आपल्या महाराष्ट्रातील काही फेमस युट्यूबर यांच्याबद्दल काही बोललेलं होतं आणि आपला जो धर्म आहे, सनातन धर्म आहे, याच्यावरती देखील टीका केली होती। तर त्याच्या सुद्धा समाचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला 100% व्हिडिओ आवडेलच। बघा, प्रयागराज मध्ये 144 वर्षानंतर महाकुंभ भरतोय। आता महाकुंभ भारतामध्ये 4च ठिकाणी होतात। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज या ठिकाणी होतात, नाशिक मध्ये आपलं गोदावरी नदीमध्ये होतात, त्याच्यानंतर उज्जैनला होतात। अशा फक्त 4च ठिकाणी महाकुंभ मेळा भरतात आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये चर्चा आत्ताची जी काही 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा चालू आहे त्याच्यामध्ये चर्चा या दोघांची आहे। पण या व्यक्तीची हिस्ट्री ज्यावेळेस मी स्वतः पाहिली तर सर्वांना आश्चर्यचकित करणारी हिस्ट्री आहे। कारण माणूस कशासाठी जगत असतो रात्रंदिवस। आता तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, कोणती ना कोणती सरकारी नोकरी आपल्याला मिळायला पाहिजे, आपली घरगृहस्थी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत आणि या सगळ्यांचा हेतू शेवटी एकच असतो, माणसाला काय पाहिजे असतं, सुख पाहिजे असतं। पैसा कितीही असू द्या, पैसा बरोबर पैसा कधी येणार, पैसा का कमवतो माणूस, माणसाला सुख मिळावं, आनंदित राहावं याच्यासाठीच आपल्याला पैसा कमवतो। परंतु या व्यक्तीला महिन्याला 3 लाख रुपये IIT पास होणं म्हणजे जोग नाही। भारतातील सर्वात उच्च श्रेणीची ती IIT आहे, ज्याच्या माध्यमातून जो पास होतो व्यक्ती तो एक तर संशोधक सुद्धा होऊ शकतो आणि फॉरेन असेल किंवा आपल्या देशामध्ये एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची त्याला पोस्ट भेटते, जेणेकरून स्टार्टिंगला त्यांचा मंथली पगार 2 ते 3 लाखापासून स्टार्ट होतो। म्हणजे विचार करा, जर 10 वर्ष त्याने आणखी त्याच्यामध्ये काम केलं त्यांना 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याला पगार असू शकतात। एवढं मोठी पोस्टला सोडून आध्यात्मिकच्या मार्गाने लागणारा हा व्यक्ती आहे। आणि जर याचं आपण सुरुवातीचे काही दिवस बघितले, कॉलेजचे दिवस बघितले किंवा कॉलेज नंतरचे दिवस बघितले तर हे व्यक्ती आणि आपण याच्यामध्ये जास्त अंतर आपल्याला मिळत नाही। चला पुढे बघूया, आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर बघा, अभय सिंग हा एक, यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण। तर या ठिकाणी बघा, बाबा अभय सिंग याच्यावरची चर्चा होते आणि तुम्ही त्यांचा फोटो बघू शकतात। काय वेगळं आहे का? आपल्यासारखाच नॉर्मल जिंदगी आहे। यांचे आई वडील आणि ते हे सर्व सोडून म्हणजे टॉपर विद्यार्थी, IIT मध्ये टॉपर विद्यार्थी असून 3 लाखाचा पॅकेज असून पण मन मात्र त्याच्यामध्ये रमत नव्हता। का रमत नव्हता? की सत्य काय आहे, सत्य काय आहे। अनेक इंटरव्ह्यूज किंवा अनेक रिपोर्टर ज्यावेळेस त्यांना भेटलं, ज्यावेळेस त्यांना विचारतात, त्यांना एकच प्रश्न विचारतात की सत्य काय आहे, आणि त्यांचा तोंडातून वाक्य एकच निघतो, सत्य ही शिव आहे। म्हणजे विचार करा, आपण पैसा कशासाठी कमवतो, आपण गाडी बंगला या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो, सुखासाठी। आणि जर एवढं सगळं करून जर आपल्याला सुखच मिळत नसेल आणि एखादा व्यक्ती झोपडीत राहणारा व्यक्ती तो जर आनंद असेल, आनंदित असेल, सुखी असेल, मग एवढं लाखो रुपये असून देखील तो व्यक्ती जर दुःखी असेल आणि एकदम झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती जर सुखी असेल तर खरा आनंद कशामध्ये आहे, तर त्या झोपडीमध्ये आहे, लाखो रुपयाच्या बंगल्यामध्ये नाही। हाच व्यक्ती आई वडील सुद्धा चांगल्या ठिकाणी चांगले पैसेवाले असून सगळ्या गोष्टी, त्याला शिक्षणाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे खर्च करू शकत होते, सगळ्या गोष्टी करू शकत होते। परंतु या व्यक्तीला काय पाहिजे होतं, सत्य काय आहे, सुख काय आहे। आता बघा, बाबा म्हटलं तर लोकांची मानसिकता अशी तयार झालेली आहे
की बाबा म्हटलं तर तो एक तर फ्रॉड करणारा असेल किंवा एक तर तो चांगला व्यक्ती असेल. पण ज्यावेळेस एखादा IIT झालेला व्यक्ती बाबा म्हणून किंवा एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून जर तो बाबाच्या वेशामध्ये जर आपल्याला दिसतोय तर लोकांना आश्चर्य होतो की एवढं शिकलेला माणूस, सगळ्या गोष्टी माणूस, तर या व्यक्तीने त्या क्षेत्रामध्ये का जावं. तर बघा तुम्हाला एक साधा उदाहरण देतो. आपला जो धर्म आहे, आपला जो हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे, हा जगाला मार्गदर्शक धर्म म्हणून आज पण त्यांची गणना होऊन जाते. त्या काळामध्ये जर आपण इसवी सन पूर्वच्या काळामध्ये गेलो किंवा इसवी सनानंतर ज्यावेळेस इंग्रज भारतात येण्याच्या अगोदर भारत हा विश्वगुरु होता. भारत हा देश विश्वगुरु होता आणि नालंदा सारखी आपल्याकडे अशी एक युनिव्हर्सिटी होती ज्याच्या माध्यमातून बाहेरचे देशातले लोक आपल्या देशामध्ये येऊन शिक्षण घ्यायचे, आपल्या देशाची पद्धती जाणून घ्यायचे, आध्यात्मिक काय असतं, शांतता काय असते किंवा सत्य काय असतं हे जाणून घेण्यासाठी बाहेरून लोक आपल्या देशामध्ये यायचे. अशी आपली देशाची ख्याती होती. असा आपला हा धर्म सनातनी धर्म होता आणि प्रत्येक हिंदूंना गर्व पाहिजे की मी सनातनी आहे म्हणून. आज तुम्ही बघतोय कुंभमेळा लाखो हजारो भाविक, लाखो हजारो तुम्ही बघू शकता नागा साधू वगैरे आपल्याला दिसतंय. करोडोच्या लोक येत आहेत त्या कुंभमेळ्यामध्ये आणि हीच आपली सनातन धर्माची पॉवर आहे. तुम्ही विचार नाही करू शकत. सर्व संसाराला त्याग करून, सर्व काही मोहमाया सोडून आध्यात्मिक देवाला स्वतःला अर्पण करून देणं हे सोपं नाहीये आणि ते ह्या व्यक्तीने केलेले आहे. सुरुवातीचे जर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले तर आपल्याला दिसून येईल की अभय सिंग एक साधा व्यक्ती आहे, परंतु त्याचा मन ना नोकरीमध्ये लागत होतं, ना शिक्षणामध्ये लागत होतं, कशामध्येच लागत नाहीये. आणि कोणी म्हणताय गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून तो या क्षेत्रामध्ये गेला किंवा एवढंच, कोणी म्हणताय हा येडा आहे, पागल आहे, तर नाही. एवढा शिकलेला व्यक्ती, आपण सुद्धा तेवढं शिकलेलो नाही, एवढं शिकलेला व्यक्ती जर आध्यात्मिकच्या मार्गाने चालत असेल तो येडा कसा असू शकतो. कारण बघा शेवटी माणसं जन्म घेतो, जन्मानंतर त्या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपण सर्व काय करतो, सुख कसं मिळवावं याच्या मागेच पळपळ पळतो. त्याच्यानंतर आपला दैनंदिन जीवनामध्ये गरजेचा असणारा घटक म्हणजे पैसा. पैसा कमवण्यासाठीच आपला प्रयत्न चालू असते, रात्रंदिवस आपण त्याच्यासाठीच मेहनत करतो. स्वतःला कधी वेळ देत नाही. स्वतः नेमका सुख कशामध्ये आहे हे आपल्याला जाणत नाही आपण आणि त्या मोहमायामध्ये आपण कायम फिरत असतो. आज आपण बघतोय आपल्या देशामध्ये महाभारत सारखा ग्रंथ होऊन गेले, आपल्या देशामध्ये रामायण सारखं महाकाव्य होऊन गेलं, तर याच्यामधून आपल्याला काय शिकायला भेटलं किंवा त्यांची सत्य परिस्थिती काय आहे. आता तुम्हाला एक छोटस भगवद्गीतेमधलं एक एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. ज्या वेळेस श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद चालू असतात, कशावरून संवाद चालू असतात, अर्जुन कन्फ्युज असतो की समोर असलेले जे माझे शत्रू आहेत ते सर्व माझे काय आहेत, नातेवाईक आहेत, तरी मी त्यांच्यावरती का हत्यार उचलायचं किंवा का त्यांना मारायचं, हा सर्वात मोठा प्रश्न. ऍक्च्युली भगवद्गीता म्हणजे काय माहितीये का, आपल्यामध्ये श्रीकृष्ण वसलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतायत. म्हणजे मन आणि आपला शरीर या दोघांचा मिलाप म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. नेहमी ज्यावेळेस आपण चुकीचा मार्ग काही करत असेल किंवा चांगले मार्ग करत असेल तर आपल्याला अंतर्मनातून आपल्याला जाणीव होते, आपण त्या पद्धतीने करत असतो. किंवा जर एखादा चुकीचा आहे का वाईट आहे हे आपल्याला कळतं, पण कळून सुद्धा आपला मन काय करतं त्याच्यावरती, जर आपण ठामपणे त्या गोष्टीवरती ठाम नसलो तर ते मन आपल्याला वाईट गोष्टीकडे वळायचा प्रयत्न करतं आणि एक मन असतो आपल्याला त्या वाईट गोष्टीपासून आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतं. हेच सर्व आहे. माणूस हा नात्यांमध्ये अडकलेला असतो. लहान ज्यावेळेस बाळ असतं त्यावेळेस आई वडिलांचं सर्व ऐकावं लागतं. जसं जसं तो मोठा होत जातो तसं तसं नातेवाईक सगळे त्यांना बोलतात आणि तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी आपल्याला करायचंय याचाच डोक्यात त्याचा उद्देश असतो. अजून एक छोटस जर एक्झाम्पल घेतलं मी, कोणी एखाद्या जर नोकरीवरती असेल किंवा तो पैसा कमवत असेल, त्याला प्रश्न विचारा, एवढं सगळं पैसा, एवढं सगळं गोष्टी तू कशासाठी मिळवतोय, तो एकच शब्द बोलणार, फॅमिलीसाठी मिळवतोय. लक्षात घ्या, माणूस जेवढा पैसा कमवतो त्यापैकी 10 ते 20% फक्त स्वतःवरती खर्च करतो, 80% हा फॅमिलीसाठी यूज करतो. ही सत्य परिस्थिती आहे आणि हेच यांना करायचं नव्हतं. यांना फक्त सत्य शोधायचं होतं आणि त्या मार्गानंतर ते चालले, अनेक वर्ष भटकले, चुका झाल्या असतील, माणूस चुका होतात. अनेक वर्ष भटकून जेव्हा त्यांना खरं ज्ञान झालं
तेव्हा त्यांना कळालं की या संसारामध्ये जर आपल्याला राहायचं असेल आपण एकांतामध्ये सर्वात सुखी आहोत म्हणून, आणि आज ते एकांतामध्ये आहेत. ना त्यांना कोणाची फिकर आहे, ना त्यांची काळजी करणारे बहीण आहे, सर्व गोष्टी आहे, आई वडील आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बहीण त्यांच्या फॉरेन मध्ये आहे, ते म्हणतात आमच्याकडे येऊन बिंदास राहू शकतो, तिथं तुला नोकरी पाहिजे ती नोकरी मिळू शकते, परंतु या सर्व सुखांना त्याग करून आध्यात्मिक आणि एकात्मता, कारण खरा आनंद त्याच्यामध्येच आहे. अजून जर आपण एक उदाहरण जर घेतलं, गौतम बुद्ध यांना तुम्ही सर्वजण ओळखतात जवळपास, ते सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारून आपला एक राजघराणा होता, राजकुमार होते, ते भविष्यामध्ये राजा होणार होते, ते सर्व सुख त्याग करून, आपल्या स्वतःच्या बायकोचा त्याग करून, मुलाचा त्याग करून आध्यात्मिक म्हणजे देवाला स्वतःच्या याच्यामध्ये गुंतून घ्यायला किंवा देव प्राप्ती करण्यासाठी किंवा सुख काय असतं हे नेमका जाणून घेण्यासाठी स्वतःला जगापासून संसारापासून वेगळं केलं आणि ते एक महान महात्मा आपल्या देशामध्ये होऊन गेले. आज त्यांचा विचार प्रत्येकाच्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. नेमका सुख कशात आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि स्वतःला एवढं मोठं त्याग करणं सोपं नाहीये आणि ते त्यांनी केलं. तर असा सर्व प्रकार आहे. लक्षात घ्या, नेमका सुख कशामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्या मार्गाने जावं लागतं आणि त्या मार्गावर जाणं ऐरेगारांचं काम नाहीये. सर्व सुख त्याग करणं ऐरेगारांचं काम नाहीये. अजून एक एक्झाम्पल देईल मी तुम्हाला. एक जण युपीएससी क्रॅक केलं होतं. युपीएससी परीक्षा म्हणजे भारतातील सर्वोच्च मोठी परीक्षा. IPS झालेले व्यक्ती सुसाईड करून घेतात, असे सुद्धा आपल्याकडे एक्झाम्पल आहे. काय नव्हतं, सगळं होतं, सक्सेस होतं, सर्व गोष्टी होत्या, तरी सुद्धा स्वतःला संपवून टाकलं. कारण तुम्ही किती मोठं पद घेऊ शकतात किंवा किती मोठं पदावरती तुम्ही जाऊ शकतात, तुम्ही किती पैसा घेऊ शकतात हे महत्वाचं नाहीच. आपण मुळात या संसारामध्ये जन्माला येतो हे पैसा, पाणी, गाडी, बंगला इथल्या इथं वापरून इथल्या इथं सोडूनच आपल्याला वरती जावं लागतं. म्हणजेच आपण येतानाही काही घेऊन येत नाही आणि जाताना देखील आपण काहीच सोबत नेत नाही. हे सर्वात मोठं एक्झाम्पल आहे. त्यामुळे जे लोक या मार्गावर चालतायत त्यांनाच माहिती आहे सुरुवातीला किती कठीण परिस्थितीतून त्यांना जावं लागतं, पण जेव्हा त्यांना खरं सुख कशामध्ये आहे या गोष्टी कळतात तेव्हा त्या मोहमायामधून बाहेर पडतात आणि ते आपल्याच जगामध्ये धुंद राहतात. ही सत्य परिस्थिती आहे आणि हीच खरं सत्य आहे. आपण म्हणतो ना, शिव ही सगळं सत्य आहे आणि तेच खरं सत्य आहे, बाकी काहीच नाही, कारण शिव ही सर्व आहे. आज आपण बघतोय पूर्ण जगामध्ये सर्व देवांचे तुम्ही जन्म झालेले आहेत, पण एकमेव देव असा आहे, देवचा देव महादेव, ना त्यांचा जन्म झालेला आहे ना त्यांचा मृत्यू झालेला आहे. हाय तशाच कंडिशन मध्ये आहे. सर्व सृष्टी ही तेच जीवनदाता आहेत आणि तेच विनाशक आहे. ही सत्य आहे, हेच सत्य आहे. म्हणून तर म्हणतो ना, शिव ही सत्य आहे. आणि दुसरी व्यक्ती चर्चेत होणारी म्हणजे मोनालिसा. आज आपण बघतोय काही लोक फक्त यांना बघण्यासाठी महाकुंभ मेळ्यामध्ये जात आहेत आणि ह्यांच्यामुळे या बिचारीला जास्त त्रास होतोय. ठीक आहे, आता तिचं काय चूक आहे? ती दिसायला चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, गारेगुर डोळे आहेत आणि बिचारा काय रुद्राक्ष विकण्याचं काम करते. पण कोणीतरी एकाने त्यांची रील्स बनवली, इंस्टाला टाकली आणि सगळीकडे प्रचार झाले, अरे मोनालिसा मोनालिसा. एक ती मोनालिसा होती, अतिशय जगातील सुंदर व्यक्ती, आणि एक आपल्या देशातील नवीन मोनालिसा सापडली आहे. लोक हिच्या मागे लागलेले आहेत, रील्स बनवणं, व्हिडिओ काढणं. याच्यामुळे उलट तिला जास्त त्रासच होतोय, फायदा तर होत नाहीये, जास्त करून त्रासच होतोय. तर बिचारीचा मागे लागलेले सगळे व्हिडिओ घेऊन पाठीमागे फिरतायत, असं नाही झालं पाहिजे. कोणाला पण आपल्यामुळे त्रास होईल असं कधी वागलं नाही पाहिजे. आणि बाकी कुंभमेळ्याचं महत्व तुम्हाला मी सांगितलेच आहे. आपल्या संपूर्ण कुंभमेळा आणि या कुंभमेळ्यामध्ये जगामधून सर्व लोक येतात, फक्त आपल्याच देशातले नाही, भरपूर देशामधून लोक या कुंभमेळ्यामध्ये येत आहेत. आपण पाहतोय फॉरेनचे लोक सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये येत आहेत, कारण काहीतरी विशेषता असेल म्हणूनच ना. आणि उलट आपल्या देशाची कुंभमेळ्याची दखल पूर्ण जर जगामध्ये घेतली जात असेल तर ती आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि उलट आपला धर्माचा जर पूर्ण जगामध्ये प्रसार होतोय आपल्या या चांगल्या गोष्टीमुळे,
तर चांगलीच गोष्ट आहे। या गोष्टींकडे उलट आपला निगेटिव्ह शोधत बसण्यापेक्षा पॉझिटिव्ह काय आहे ते शोधलं पाहिजे आणि आपल्या धर्माचा सगळ्यांना अभिमान पाहिजे। आपलं भगवद्गीता असेल किंवा रामायण असेल, आपल्या या ग्रंथांमध्ये धर्मग्रंथांमध्ये देखील सर्वच्या सर्व चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, कुठलीही गोष्ट वाईट सांगितलेली नाही। आणि त्याच्यावरती जर जो पण चालेल ना तो खरंच सुखाकडे वाटचाल करत असतो किंवा तो कधीही व्यक्ती अनसक्सेसफुल राहणार नाही, तो कायम सक्सेस राहणार। आपला धर्म हा आपल्यासाठी महत्वाचा आहेतच, सोबतच आपला काम जे आपण करतोय ते मनापासून केलं पाहिजे। बाकी काय नाही, या व्हिडिओचा उद्देश तोच होता की अभय सिंग जो चर्चेत चालू आहे IIT बाबा म्हणून फेमस, जवळपास चर्चा त्या गोष्टीवरती होते, तर चर्चा होण्यामागचं कारण पण आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि सोपं नाही जे त्या मार्गावरती आज चालले आहेत, तसं कोणासाठी सर्वसामान्य व्यक्तीसाठी ती सोपी गोष्ट नाहीये। एवढं मोठं त्याग करून त्या मार्गावर चालणं काही सोपं नाहीये आणि ते आज त्या मार्गावरती चालतायत, म्हणून आज ते संपूर्ण जगामध्ये संपूर्ण आपल्या देशामध्ये त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे IIT बाबा म्हणून। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।